आज दिनांक 6 अगस्त 2024 के रोज जानियो जागृति 90वें वर्ष की समापन पर मुंबई महाराष्ट्र एवं सभी जिलों गांवों के पुलिस अंतर्गत पर लड़कियां सुरक्षितता के विषय पर एक विशेष संदेश की जानियो जागृति के संस्थापक श्री मिलिंद पोक्से सहित 26 वर्षीय बालिका गौरी कांतिनाथ मिनल संके की जुबानी पर लोगों के लिए एक संदेश के साथ बेहतरीन मुलाकात को देखते हैं पूरे विस्तार से। नाम गौरी कांतिनाथ मिनल संके। कावा आर्ट्स न्यूज़ एंटरटेनमेंट की तरफ से आपका स्वागत है गौरी। मेरा पहला सवाल ये है कि जानियो का काम अब कैसे शुरू हुआ? मराठी। 6 ऑगस्ट 2015 रोजी जानियोचं पहिलं व्याख्यान झालं आणि नुकतंच आम्ही 9वं वर्ष पूर्ण करून 10व्या वर्षात पदार्पण केले आहे। सुरुवातीला आरतीताईंनी पुढाकार घेतला, त्याच्यानंतर शर्वरी मॅमनी याच्यात सहभाग घेतला आणि आता पुढे हे मी करते। या 9 वर्षात मुलींच्या प्रश्नांमध्ये काही फरक पडला का? होय, बराच फरक पडला। सुरुवातीला आम्हाला प्रत्येक शाळेमधून जवळपास 1 ते 2 रस्त्यावरील छेडछाड अशा तक्रारी यायच्या। तर आता या सर्व तक्रारी मोबाईल आणि मोबाईलवर असणारे सामाजिक माध्यमाचे प्रकार जसे इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक याच्यावर येतात। आतापर्यंत आमच्याकडे जवळपास 10,000 तक्रारी या सोशल मीडिया ॲप्समुळे आहेत। मॅडम, तुम्ही म्हणताय 10,000 तक्रारी, पण काही चांगले अनुभव आलेत की नाही? होय, मी तुम्हाला पुढे 3 गोष्टी अशा सांगणार आहेत ज्या मला अनुभवात आल्या। पहिलं म्हणजे आम्हाला एका मुलीचा फोन आला जिला स्नॅपचॅटवरून एक मुलगा धमकवत असल्याचा प्रकार समोर आला। तो तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता, पण तिने न घाबरता स्वतःच्या आईला ही गोष्ट सांगितली व आईने आम्हाला ताबडतोब संपर्क साधला आणि आम्ही तिची ही समस्या दूर केली। तसंच आम्हाला कित्येक मुलींचे व्याख्यान झाल्यानंतर फोन आले, काही एका दिवसानंतर आले की आम्ही आमच्या बॉयफ्रेंडना सोडलं आहे आणि तुमचं व्याख्यान ऐकून आमच्यावर खूप प्रभाव झाला। आणि ग्रामीण भागात आम्हाला असं आलं निदर्शनास की मुलींना करिअरबद्दल मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी असा निश्चय केला की आम्ही लग्न लवकर करणार नसून आमच्या करिअरकडे आणि व्यवसायाकडे कल वळवणार आहोत। ठीक आहे मॅडम, पण आता पुढे काय? जनजागृतीसाठी तुम्ही आता काय करणार? आम्ही नुकतंच 9 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्हाला 9 वर्षाचा जो काही अनुभव होता त्याचा दुसऱ्यांनाही उपयोग होईल म्हणून एक पुस्तक प्रकाशित केलं, ज्याचं नाव उमलत्या कळ्यांचे भावविश्व असे असून हे पालक आणि मुलांसाठी अंजन घालणारे आहे। मॅडम, तुम्ही कुठच्या प्रकारची व्याख्यानं घेता? आम्ही सध्या 4 प्रकारची व्याख्यानं घेतो। सर्वात प्रथम 12 ते 18 या वयोगटातील मुलींसाठी जाणीव जागृती हे व्याख्यान। दुसरं आम्ही पालक शाळा घेतो, ज्यात पालकांना आम्ही अवेअरनेस करतो। तिसरं व्यसन, आजकालच्या मुलांमध्ये व्यसन वाढलेलं असून आम्ही ॲडिक्शन याच्यावर एक व्याख्यान घेतो। तसंच एक आगळं वेगळं अनोखं व्याख्यान जे 8 वर्षीय मुलींसाठी खेळाच्या माध्यमातून घेतो, ज्याच्यात त्यांना हसत खेळत जागृती आम्ही करण्यात येते। तुमची किती व्याख्यानं झाली आणि पुढचा टप्पा काय? आमची आतापर्यंत 950 व्याख्यानं महाराष्ट्रात 18 जिल्ह्यात झाली असून पुढे आम्ही अजून ही व्याख्यान चालू ठेवणार आहोत। धन्यवाद मैम, आपण आम्हाला मुलाकात दिली त्याबद्दल। और हाँ, एक बात याद रखना, सब्सक्राइब करने का, हमारे चैनल को लाइक भी करने का और शेयर भी करने का, और साथ में एक आइकॉन बेल बटन होता है उसको दबाने का, जिससे आपको आने वाले हर वीडियो देखने मिलेंगे। क्या बोलते हैं? और हाँ, उससे हमारे आप लोग जो सब्सक्राइब करेंगे ना, तो उससे हमारी चैनल की शान बढ़ेगी। आप लोगों का हमारे चैनल में हार्दिक स्वागत है। बने रहिए हमारे चैनल के साथ।